नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अवघ्या 8 तासात चोरीस गेलेला टिपर ट्रक पनवेल शहर पोलिसांनी केला हस्तगत। पनवेल शहर परिसरातून चोरीस गेलेला टाटा कंपनीचा टिपर ट्रक डंपर अवघ्या 8 तासात पनवेल शहर पोलिसांनी डंपर चोरणाऱ्या आरोपीसह हस्तगत केला। तक्रारदार नामे भास्कर घाडगे यांच्या मालकीचा 50 लाख रुपये किमतीचा डंपर ट्रक गाडी क्रमांक MH 43 CK 3018 हा करंजाडे सेक्टर 2E परिसरातून मध्यरात्री चोरीस गेला होता। नमूद वाहनाचा GPS लोकेशनवरून तपास करत असताना वाहन पालघर गुजरात दिशेला जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्याप्रमाणे लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस हवालदार योगेश दिवेकर, पोलीस हवालदार अविनाश गांतडे, पोलीस हवालदार महेंद्र वायकर, पोलीस नायक विनोद देशमुख, पोलीस नायक सम्राट डाकी, पोलीस उपनिरीक्षक गोरख राठोड, नेमदार पालघर LCB, पोलीस उपनिरीक्षक राकेश तळपडे, वलसाड LCB गुजरात योगेश यांनी GPS-नुसार वाहनाचा पाठलाग करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले होते। तसेच सदर वाहन हे महाराष्ट्र हद्द सोडून गुजरात राज्य हद्दीत गेल्याचे समजल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी पालघर व वलसाड LCB सोबत संपर्क साधले होते। तरी वाहन गुजरात राज्यातील पारधी पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळाली तरी सदर वाहन व आरोपी हरियाणा जायचे आधीच वाहन व आरोपीसह ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी आरोपी मुरसलीम मकसूद खान वय 30 वर्ष याची सखोल चौकशी सुरू असून त्यांनी यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे डंपर चोरी केली आहेत का याचा तपास पोलीस निरीक्षक विनोद लबडे करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।